जनगणना 2027 आजपासून म्हणजे 1 मे 2026 ते 15 मे 2026 पर्यंत तुम्ही तुमच्या कुटुंबाची किंवा तुमची जी काही जनगणना आहे ती घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने स्वतः करू शकता. आणि 15 मे नंतर जे काही HLO आहेत ते घरी येतील आणि तुम्ही केलेली जनगणना पाहतील, त्याच्यामध्ये काही बदल करायचे ते बदल करून सबमिट करतील. आणि जरी तुम्ही जनगणना नाही केली स्वतः तरी सुद्धा ते HLO घरी येऊन जनगणना करतील. परंतु जर तुम्हाला स्वतःला जनगणना करायची असेल, काय काय प्रश्नांची उत्तरं काय काय आहेत ते बघायची असतील, तर तुम्ही स्वतःची जनगणना स्वतः करू शकता. तर नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. तुम्ही पाहताय मराठी कॉर्नर हा यूट्यूब चॅनल. ही जनगणना तुम्ही स्वतः कशा पद्धतीने करायची आहे या व्हिडिओमध्ये A to Z प्रोसेस पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमधून या वेबसाईटवरती यायचं आहे. sc.census.gov.in या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. इथं आल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल. इथं आपल्याला महाराष्ट्र स्टेट जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे. खाली जे बॉक्समध्ये लेटर नंबर दिसत आहेत ते आहे तसे वरती टाकून व्हेरीफाय अँड प्रोसीड करायचं आहे. त्यानंतर इथे वेलकम वगैरे तुम्हाला मेसेज येईल, पॉपअप येईल, तो ओके करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला आता नेम ऑफ द हेड ऑफ द हाऊसहोल्ड, जो काही मेन फॅमिली मेंबर आहे, जो हेड ऑफ द फॅमिली आहे, जो कोणी मेन व्यक्ती असेल त्या व्यक्तीचं पूर्ण नाव टाका, त्याचा मोबाईल नंबर टाका. ईमेल ID ऑप्शनला आहे ते सोडून द्या. खाली व्हेरीफाय आणि प्रोसीड बटनावरती क्लिक करा. जो OTP आहे तो OTP जाईल त्या नंबरवरती, तो OTP इथे टाकायचा आहे आणि वरती जी भाषा आहे ती निवडायची आहे. तर आपली इथे मराठी भाषा निवडा आणि OTP टाकून व्हेरीफाय OTPवरती क्लिक करा. त्यानंतर पुढे येणार आहात. पुढे आल्यानंतर तुम्हाला तुमचा स्टेप फर्स्ट आहे ज्यामध्ये जिल्हा विचारला जाईल. जिथे तुमचं मूळ घर आहे, जिथे तुम्ही कायमचं राहता, तो जिल्हा तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली पिनकोड विचारला जाईल. जो काही तुमच्या गावाचा शहराचा पिनकोड असेल तो इथे टाकायचा आहे. त्यानंतर खाली गाव, शहर, स्थानिक लँडमार्क वगैरे विचारलं जाईल. तुमच्या गावाचं नाव किंवा शहराचं नाव या बॉक्समध्ये टाकायचं आहे आणि शोधा बटनावरती क्लिक करायचं आहे. तुमच्यासमोर मॅप ओपन होईल. या मॅपमध्ये पहा असं झूम करून जो पिवळा बिंदू आहे तो तुमच्या घराच्या इथे न्यायचा आहे, तो ठेवायचा आहे. तर तो लाल बिंदूसुद्धा तुमच्या घराच्या इथे येईल. ते तुमचं घर इथे सत्यापित करायचं आहे, पुष्टी करायची आहे. अंशांश रेखांश इथं सेट केलं जाईल. जतन करा आणि पुढे जा बटनावरती क्लिक करायचं आहे. अंशांश रेखांश हे बरोबर आहे का, तुमचं घराचं लोकेशन बरोबर सिलेक्ट केलं आहे का, तर बरोबर असेल तर होय करायचं आहे. नसेल तर तुम्ही नाही करून एडिट करू शकता. होय करायचं आहे. बरोबर असेल तर होय केलं की आता स्टेप 2 मध्ये तुम्ही येणार आहात, ज्यामध्ये आता तुम्हाला प्रश्न विचारले जातील. पहिला प्रश्न आहे, घराची जी काही तुमचं बांधकाम केलेलं आहे त्याचं साहित्य कुठलं वापरलेलं आहे. तर ते माती, लाकूड, बांबू, पक्क्या विटा, दगड, सिमेंट यापैकी कोणतंही एक, तुमचं घराची जे काही घर बांधलेलं आहे त्यासाठी कुठलं साहित्य वापरले ते साहित्य यापैकी एक सिलेक्ट करा. यामध्ये नसेल तर इतर सुद्धा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. त्यानंतर घराची जी काही भिंती आहेत तुमच्या घराच्या भिंती, त्यासाठी कोणतं साहित्य वापरलेलं आहे तर ते तुम्हाला यापैकी एक, दगड, सिमेंट असेल, पक्क्या विटा असेल, कॉन्क्रीट असेल, प्लॅस्टिक, पॉलिथिन अशा ऑप्शन आहेत. तर यापैकी एक सिलेक्ट करा आणि बरोबरच टाका, अंदाजे टाकू नका, कारण हे चेकिंग नंतर होणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. जे काही असेल ते तुम्ही यापैकी एक ऑप्शन सिलेक्ट करा. पुढचा प्रश्न आहे, गणना घरात छप्पर. घराचं जे काही छप्पर आहे, वरती पत्रा असेल किंवा स्लॅब असेल, ते काय आहे, काय वापरलेलं आहे, म्हणजे तुमचं घर कसं आहे वरती छप्पर, ते इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता. घराची स्थिती कशी आहे, चांगली आहे, राहण्यास योग्य आहे का, मोडकळीस आलेलं घर आहे, पडायला आलेलं घर आहे, तर ते यापैकी 3 पैकी एक ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर जतन करा आणि पुढे जा ऑप्शनवरती क्लिक करून होय करा. होय केले की तिसरी स्टेप येते, ज्यामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये सामान्य निवास करणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या आहे ती टाकायची आहे. त्यानंतर कुटुंब प्रमुखाचे नाव हे ते तुम्हाला मराठी भाषेमध्ये या बॉक्समध्ये टाकायचं आहे. त्यानंतर कुटुंब प्रमुखाचे लिंग, पुरुष स्त्री आहे का, जो कुटुंब प्रमुख आहे तो. त्यानंतर तुम्ही अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा इतरमध्ये येता. जर तुम्ही SC किंवा ST मध्ये येत असाल तर इथे क्लिक करा. तिथे एक PDF आहे. तुम्ही या कास्टमध्ये या जाती आहेत, या जातीमध्ये येत असाल तर तुम्ही SC किंवा ST जो काही कॅटेगरी आहे तुम्ही येत असाल तर ती कॅटेगरी सिलेक्ट करा. जर तुम्ही अदर कुठल्या कॅटेगरीमध्ये येत असाल तर इतर सिलेक्ट करा. ही गोष्ट लक्षात ठेवा. या घराच्या मालकी हक्काची स्थिती, तुमचं जे काही घर आहे ते स्वतःचं घर आहे का भाड्याचं आहे का, स्वतः घर असलेलं आहे का, इतर भाड्याचं आहे, कुठे स्वतःचे घर नाही आहे, स्वतःचं घर नसेल किंवा इतर, तर यापैकी एक ऑप्शन तुम्ही देऊ शकता. निवासयोग्य खोल्यांची संख्या, तुम्ही जिथे राहताय ते खोल्या किती आहेत, 1 खोली आहे, 2 खोली आहे, ते इथे टाका. कुटुंबामध्ये राहत असलेल्या विवाहित जोडप्यांची संख्या टाका. विवाहित जोडपे 1 आहे, 2 आहे, ते टाका. आणि जतन करा आणि पुढे जा बटनावरती क्लिक करा. पुढे जायचं आहे, होय करा. पुढचे स्टेप 4ला येईल. इथे तुम्हाला
पिण्याचं जे काही पाण्याचा स्रोत तुम्हाला टाकायचं आहे, प्रक्रिया केलेलं पाणी आहे का प्रक्रिया न केलेलं पाणी, हातपंप आहे, विहीर आहे, झरा आहे, नदी आहे, कशाचं पाणी तुम्ही प्यायला वापरतात ते टाकायचं आहे. त्यानंतर मुख्य स्रोत टाकल्यानंतर पिण्याच्या पाण्याची उपलब्ध असलेले स्रोत, जे काही पाणी आहे तुमच्या परिसरात आहे का परिसराचा जवळ आहे का भरपूर लांब आहे पिण्याचं पाणी, ते तुम्हाला हे 3पैकी एक ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. नंतर प्रकाशाचा मुख्य स्रोत कुठला आहे, तुमचं जी काही लाईट आहे ते वीज आहे का रॉकेल आहे का सौर ऊर्जेवरती आहे की इतर का प्रकाशाची सोय नाही, तर यापैकी एक ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर शौचालयाची उपलब्धता, शौचालय असेल तर 3पैकी एक ऑप्शन, शौचालय नसेल तर नाही वरती उघड्यावरती ऑप्शन सिलेक्ट करू शकता. तर शौचालय असेल तर या 3पैकी एक ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा. शौचालयाचा प्रकार विचारला जाईल बाबा, फ्लश फ्लोअर फ्लश शौचालय असेल, खड्डा केलेलं असेल, एकल खड्डा असेल, त्याचं कसं आहे, लादीसह तुम्ही केलेलं आहे का सेप्टिक टँक वगैरे केलेली आहे का एकल खड्डा फक्त खाणलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही सोडताय किंवा पाईपद्वारे सोडताय, सेवा शौचालय, तर अशा पद्धतीचे ऑप्शन आहेत. तर यापैकी एक तुम्ही इथे सिलेक्ट करा. जे काही ऑप्शन दिले आहेत ते तुम्ही यापैकी एक सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर खाली सेवा शौचालय असेल, सेवा, यापैकी एक तुम्ही सिलेक्ट करा. सांडपाणी सोडण्याची जोडलेली व्यवस्था, सांडपाणी जे आहे तुम्ही बंद गटार आहे का उघडे गटार आहे, तुम्ही कुठं सोडलेलं आहे ते सिलेक्ट करा. परिसरात स्नानगृहाची उपलब्धता, म्हणजे आंघोळ करण्याचं जे काही असेल स्नानगृह आहे का नाही ते तुम्ही इथे द्या. त्यानंतर स्वयंपाकघराची उपलब्धता, तुम्ही स्वयंपाकघरामध्ये LPG वापरता, PNG वापरता, म्हणजे जे काही वापरत असाल किंवा LPG जोडणी नाही, गॅस वापरता का नाही, ते जोडलेले असेल तर जोडणी आहे, बाबा नसेल गॅस तर नाही, अशा पद्धतीने घरामध्ये स्वयंपाक केला जातो परंतु स्वयंपाकघरात नाही, तर यापैकी सुद्धा एक ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता. बाबा LPG नाही आहे, LPG जोडणी आहे, जे काही सिलेंडर असेल तर सिलेंडर आहे टाका, नसेल तर नाही, आणि स्वयंपाक करत नाही तर स्वयंपाक करत नाही ऑप्शन आहेत. स्वयंपाकासाठी वापरत येणारे मुख्य इंधन, स्वयंपाकासाठी तुम्ही काय वापरता, लाकडं वापरता किंवा शेणाच्या गौऱ्या वापरता, कोळसा, रॉकेल, LPG म्हणजे आपलं गॅस सिलेंडर, गोबर गॅस, सौर ऊर्जा, अशा पद्धतीचे ऑप्शन आहे. जतन करा, सेव्ह करा. स्टेप 5 आली. स्टेप 5ला कुटुंब धारण केलं, मालमत्तेमध्ये रेडिओ ट्रान्सजिस्टर आहे का, रेडिओ ट्रान्सजिस्टर असेल म्हणजे परंपरागत रेडिओ किंवा मोबाईलवरती वापरता, मोबाईल असेल तर ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. दूरचित्रवाणी तुम्ही करता का, असेल तर होय, नसेल तर नाही. इंटरनेट उपलब्धता आहे का, कशावर आहे, लॅपटॉपवर आहे का मोबाईलवर आहे, ते इथे द्यायचं आहे. तुमच्याकडे लॅपटॉप आहे का, संगणक आहे का, ते विचारलं जाईल. असेल तर होय, नसेल तर नाही. त्यानंतर मोबाईल स्मार्टफोन्स तुमच्याकडे आहे का, तर फक्त लँडलाईन आहे का स्मार्टफोन आहे, ते ऑप्शन तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. फक्त मोबाईल असेल तर स्मार्टफोन सिलेक्ट करू शकता. त्यानंतर सायकल, स्कूटर, मोटरसायकल, यापैकी काय आहे तुमच्याकडे, सायकल आहे, स्कूटर आहे का मोटरसायकल आहे, तर का दोन्ही आहे तुमच्याकडे, सायकल पण आहे मोटरसायकल पण आहे, तर ते ऑप्शन तुम्ही इथे यापैकी एक किंवा काहीच नसेल तर नाही, अशा पद्धतीचे ऑप्शन सिलेक्ट करू शकता. आता तुमच्याकडे कार आहे का जीप आहे का व्हॅन, कुठली गाडी आहे, गाडी असेल तर होय करा, नसेल तर नाही करा. 4 व्हीलरमध्ये विचारलं जाईल. त्यानंतर खाली तुम्ही कुठलं धान्य वगैरे खाता ते दिलं जाईल आणि जतन करायचं आहे. तर अशा प्रकारची प्रश्नाची आहे. आणि शेवटची स्टेप येते, तुम्ही जी काही माहिती भरली आहे ती सगळी एकदा चेक करायची आहे. सगळी माहिती चेक करूनच तुम्हाला हा फॉर्म जो आहे तो सबमिट करायचा आहे. परत पुन्हा फॉर्म एडिट होणार नाही, लक्षात ठेवा. नंतर HLO आल्यानंतरच फॉर्म एडिट होईल. जर घरी चौकशी करायला आले, चेक करायला आले, त्यावेळेसच एडिट होईल. तर सगळी माहिती बरोबर असेल तर खाली पुष्टी करा आणि सादर करा वरती क्लिक करायचं आहे. हे 33 प्रश्नांची उत्तरं आपली सबमिट इथे होणार आहे. पुष्टी करा आणि सादर करा बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बदलता येणार नाही. सगळं बरोबर असेल तरच तुम्हाला होय बटनावरती क्लिक करा. तुमचं काम झालेलं आहे, यशस्वीरित्या सबमिट केलेलं आहे. तुमचा हा जनगणनेचा सर्वे जो आहे तो कंप्लीट झालेला आहे. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, कारण याच्यामध्ये SC ID आहे. जेव्हा HLO कोणी घरी अधिकारी येतील त्यांना हा SC ID तुम्हाला दाखवावं लागेल आणि त्यानंतर तुमची जनगणना पूर्ण होईल. तर अशा पद्धतीने तुम्ही स्वतः जनगणना करू शकता. महत्त्वपूर्ण व्हिडिओ सर्वांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.